तर सर्वांना नमस्कार. आता आपण इथं काकांकडे आलेलो आहे. काका, आपलं नाव? अर्जुन सलगर. इथं नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. बरं काका, मला तुम्हाला हे विचारायचंय की आज 15 ऑगस्ट आहे. हं. मग 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला आजच्या तरुण पिढीला किंवा जे युवक आहेत त्यांना काय सांगायचं, म्हणजे किंवा देशाला किंवा महाराष्ट्राला किंवा तरुणांना काय सांगायचं तुम्हाला? 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. हा. 15 ऑगस्ट चांगलं जावं, सगळ्यांनी व्यवस्थित हा. राहावं, सगळ्यांना काय तर मार्गदर्शन करून काय तर व्यवसाय करून आपलं आपलं चांगलं चांगलं प्रपंच वगैरे सगळं चांगलं करून व्यवस्थित करावं. सगळं हीच इच्छा, फक्त बाकी काय सगळं ते. बरोबर. आता तुमचं आयुष्य एवढं गेलं, ते त्या आयुष्याचा किंवा जगण्याचा एक तुम्ही काय संदेश द्याल तरुणांनी, की बाबा हे करायला पाहिजे किंवा हे करायला नाही पाहिजे? नाही, कष्ट करायलाच पाहिजे. कष्ट केल्याशिवाय तर काहीच नाही पूर्ण. बरोबर कोणी कोणाला कोणी देत नाही, काय नाही. कष्ट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. काय काय असेल बरोबर. काय ते. सगळं असं. जे काय आहे ते कष्ट करावं लागतं कष्टच आपल्याला. करायला लागणार पूर्ण, बाकी काय. मला वाटत नाही का आता जे हे पिढीमध्ये आई वडिलांविषयी जरा प्रेम कमी झाल्याचं? नाही, कमी झाल्या. हा? कोण कशाने कमी झाला? किती श्रीमंत जरी असला तर बी कमी झालाय पूर्ण. काय तेवढी आपुलकी त्या दिवस माया, पैसे असला तर बी कमी झाल्या पूर्ण. हा. हा, कमी तेवढी झाल्या पूर्ण. आपुलकी माया तेवढी आता आता नाही राहिली. नाही राहिले आता पहिल्यासारखं राहिलं नाही. काय नाही काय नाही ते. कष्ट केल्याशिवाय खायच नाही पूर्ण. तुम्ही बसून खाल्ला तर शेवटी वडील म्हणणार मी किती दिवस कष्ट करू, मी किती दिवस खाऊ घालू. बरोबर तर तुमच्या पायावर उभा राहिला तर तुमचं पुढचं भविष्य पण चांगलं होऊन जाईल. फक्त बाकी काय नाही सगळं. नाही, आम्ही लहानपणी तर लय हॉटेलमध्ये काम करून कष्ट करून मेहनत करून आलो सगळं. लहानपणी नेमकं फाटकी चड्डी होती, चड्डीवर नेमकं 15 ऑगस्टला जायचं. आम्हाला त्यावेळेस शाळेत कपडे मिळत नव्हते, काय नाही. सगळं असं पूर्ण असं जाऊन कष्ट मेहनत केलं सगळं पूर्ण तसं.